आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंपल कुर्ती कटिंग करायला शिकणार आहोत। अतिशय सोपी आणि समजेल अशी पद्धत दाखवलेली आहे। त्यासाठी मी 2.5 मीटर कॉटनचं कापड घेतलेलं आहे। तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि सुरुवात आपण करणार आहोत माप घेण्यापासून। सगळ्यात आधी शोल्डरचं माप कशी घ्यायची ते इथं मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे। शोल्डर आहेत माझे इथं 14.5 इंच, चेस्ट आहे 34 इंच, फुल बस्ट आहे 36 इंच आणि कंबर आहे 30 इंच। त्यानंतर हिप साइज आहे 40 इंच। आता ही सगळी माप मी इथे लिहून काढलेली आहेत। कटिंग जरी या मापाने होणार असली तरी जी मी माप सांगितलेली आहे, जी पद्धत आणि फॉर्म्युला सांगितलेले आहेत, त्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही साइजची कुर्ती अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करू शकाल। कापडाची रुंदी आहे जी साधारण 40 ते 42 इंच असते आणि ही कापडाची लांबी आहे जी 2.5 मीटर आहे। कापड सगळ्यात आधी लांबीमध्ये घडी घालून घ्यायचे। लांबीमध्ये घडी घातल्यानंतर याला परत एकदा रुंदीमध्ये घडी घालायची। रुंदीमध्ये घडी किती घालायची बघा, तर आपलं जेवढं हिप साइज आहे, जसे की माझ्या अंगावर आलेला आहे 40 इंच, त्याचा चौथा भाग होतो 10 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, 2 ते 2.5 इंच। तर 10 + 2 झाले 12 इंचावर मी मार्किंग केले। तुम्ही इथं 2.5 इंच पण घेऊ शकता आणि बरोबर 12 इंचावर हे आपलं घडी आली पाहिजे कापडाची, म्हणजे आपलं कापड वाया जात नाही। आता उंची घेण्यासाठी वरून 1 इंच एक्स्ट्राचं कापड सोडा, त्याच्या खाली टेप धरून मग तुम्ही उंची मोजा। जशी की माझ्या कुर्तीची तयार उंची 44 इंच आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच बॉटम फोल्ड साठी जाणार, अर्धा इंच शोल्डर फोल्ड साठी जाणार आणि अर्धा इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचे। टोटल झालं 46.5 इंच। तर 46.5 इंचावर मी मार्किंग केले, म्हणजे उंची अधिक 2.5 इंच तुम्हाला असं माप टाकायचंय आणि बरोबर त्या मापावरून मी कटिंग केले आणि इकडून पण कटिंग करून घ्यायचे, म्हणजे रुंदी आणि उंची दोन्ही आपली कटिंग झाली। आता जे एक्स्ट्राचं कापड पुढच्या बाजूला राहिले त्याच्यामध्ये आपल्या बाह्या निघणार आहेत। बाह्या कटिंग करताना बाहीची रुंदी अशी येणार आणि उंची अशी येणार। कटिंग झाल्यानंतर आपण बाही कटिंग करणार आहोत, तोपर्यंत हे कापड बाजूला ठेवलं आणि हे कापड घेतलं। आता या कापडाची घडीची बाजू मी समोर ठेवलेली आहे आणि वरच्या बाजूला कापड कमी जास्त होतं म्हणून ते कटिंग करून घेतले। जसं मी सांगितलं 1 इंच वरच्या बाजूला आपण सोडतानाच एक्स्ट्रा सोडलं। ची सगळी मापा टाकण्या अगोदर आपण शोल्डर, मुंढा आणि गळ्याची मापा बघणार आहोत। ही मापा खूप महत्त्वाची असतात कुर्ती फिटिंग मध्ये, त्यामुळे ही मापा तुम्हाला बारकाव्याने बघता यावीत म्हणून मी इथं खालचा भाग फोल्ड करून घेतलाय। आता बघा, जिकडून फोल्ड म्हणजे घडी आहे, घडी करून सगळ्यात आधी आपण माप घेतो शोल्डरचं। शोल्डर अंगावर आलता 14.5 इंच, त्याचं अर्ध होतं 7.25 इंच, बरोबर तेवढंच माप टाकायचे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीही घ्यायचं नाही। त्यानंतर 1 इंच सर्व साइडसाठी 1 इंच सोडून एक मार्किंग तुम्हाला करायचंय। हे 1 इंच का सोडले ते आपण नंतर बघणार आहोत। आता त्या 1 इंचाच्या मार्किंग खाली तुमचं मुंढ्याचं माप येणार। आता बऱ्याच जणांना मुंढ्याचं माप किती घ्यायचं इथं फार गोंधळ उडतो, तर इथे एक सोपा फॉर्म्युला आहे। जेवढं तुम्ही इथून इथपर्यंत माप टाकले ना शोल्डरचं, तेवढंच माप तुम्हाला मुंढ्याचं घ्यायचंय। जसं की आपण माप टाकलं होतं 7.25 इंच, तर मी इथं सुद्धा 7.25 इंच घेतलंय। आता ही मुंढ्याची लाईन झाली आणि बरोबर या पॉइंटला जी लाईन येते, जी मी आता ओढतीये, ती चेस्ट लाईन झाली। त्यानंतर मुंढ्याचा आकार देण्यासाठी इथून इथपर्यंत बघा किती आहे, त्याचं अर्ध करा आणि एक मिड पॉइंट द्या। हा जो मिड पॉइंट आहे तो आपल्याला पाव इंच आत घ्यायचा आहे, अगदी पाव इंच, त्याच्यापेक्षा जास्त नाही। आणि इथून आपल्याला ही तिरपी लाईन वर जोडून टाकायची। लाईन कुठपर्यंत जोडणार आहे बघा, इथपर्यंत जोडायची, म्हणजे एवढा अर्धा इंच तुमचं मार्जिन साठी तुम्हाला राखून ठेवायचे आणि त्याच्या खालीपर्यंत आकार आला पाहिजे। आणि इथून कोपऱ्यातून 1 इंच घ्यायचे आणि राहिलेला मुंढ्याचा आकार पूर्ण करायचा आहे। हा झाला पाठीमागचा मुंढा। आता बघूयात शोल्डर पट्टी किती घ्यायची। शोल्डर पट्टीसाठी काय करायचंय, तुमचं जेवढं शोल्डर आहे त्याच्या तुम्ही अर्ध करा आणि एक पॉइंट द्या। आता या पॉइंट पर्यंत ठेवलं तरी चालेल किंवा अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच, 1.5 इंच आत आला तरी चालेल, पण लाईनच्या बाहेर जायचं नाही, कारण तेवढी रुंद ठेवाल तर मग गळ्याचा आकार थोडा बिघडण्याची शक्यता असते। त्यामुळं एकतर अर्ध ठेवा किंवा अर्ध्यापेक्षा कमी ठेवलं तरी चालेल, पण जास्त ठेवायचं नाही। शोल्डर स्लोप इथून पाऊण इंच घ्यायचंय, सर्व साईजसाठी पाऊण इंच घेतला तरी चालेल। खूपच हेवी साईज असेल तर 1 इंच ठेवा, अदरवाईज पाऊण इंच ठेवू शकता। आता इथून तिरप जोडून द्यायचंय।
हा झाला आपला शोल्डर स्लोप आणि शोल्डर पट्टी. आता ही जी शोल्डर पट्टी आहे त्याला बरोबर 90 अंशामध्ये आपल्याला ही ठेवून घ्यायचंय आणि इथून लाईन ओढायची. पाठीमागची गळाखोली हा तुमचा जेवढा मुंडा आहे त्याच्या अर्ध्यापर्यंतच घ्या. त्याच्या खाली आपल्याला जायचं नाहीये, कारण त्याच्या खाली जर आपण गळाखोली घेतली तर मग आपली शोल्डरची मापं बदलावी लागतील. म्हणून मग मुंड्याच्या अर्ध्यापर्यंतच आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. त्याच्या वर थोडा ठेवला तरी चालेल, पण खाली जायचं नाही. आता चेस्टचं माप. चेस्ट आहे आपली 34 इंच. चौथा भाग झाला 8.5 इंच. त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्राचं लुजिंग घ्यायचंय, म्हणजेच 9.25 इंचावर मी इथं मार्किंग केलं. ही पाठीमागच्या मुंड्याची पाठीमागचा शोल्डर आपण पांढऱ्या चॉकने आखला. आता पुढचा मुंडा पुढचा शोल्डर आपण काळ्या चॉकने आखणार आहोत. ही जी लाईन आहे म्हणजे हा भाग, इथे आपल्याला 1.5 इंच आत जायचंय. आपल्याला पाठीमागच्या मुंड्याच्या या लाईन पासून 1.5 इंच बरोबर आत जायचंय. हे सर्व साईज साठी तुम्ही 1.5 इंच ठेवू शकता. त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला 1.5 इंच आत यायचंय. तर फक्त हे लक्षात ठेवायचंय की पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला 1.5 इंच आत यायचंय. आणि ही रेषा आखून घेतली. इथून सुद्धा आपल्याला 1.5 इंच तिरपं घ्यायचंय. हे सर्व साईज साठी तुम्ही 1.5 इंच ठेवू शकता. आणि इथून राहिलेला मुंड्याचा आकार द्यायचा. झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार. आता आपल्याला हा जो पाठीमागचा मुंडा आहे, जो पांढऱ्या लाईनने आपण आखलाय, तो मोजून घ्यायचा आहे संपूर्ण. तर शिलाई मार्जिन अजून ऍड केलेलं नाहीये. विदाऊट शिलाई मार्जिन आपल्याला मोजायचंय. तर हे 8.25 इंचापेक्षा एक लाईन जास्त आलंय, म्हणजे 8.5 इंचाला एक लाईन कमी. आता पुढचा मुंडा पण आपल्याला तेवढाच ठेवायचा आहे. तर तो सुद्धा खालूनच मोजायला सुरुवात करायची. आणि बरोबर आता इथं माझं 8.25 इंच आणि वर एक लाईन आलेली. तर मी तेवढंच अंतर बघणार आणि तिथे एक पॉइंट येणार. म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा मुंडा इथे मी सेम ठेवलाय. तर जिथं ते माप आलंय तिथंच बरोबर मी पॉइंट दिलाय. आणि तिथून आपल्याला पुढच्या बाजूला रेषा ओढून घ्यायची. तर आता हे अंतर मोजायचंय या पॉइंट पासून वर. तर साधारण 1 इंचाला एक लाईन कमी आहे. तेवढंच अंतर मी इथं पण ठेवलंय. आणि इथून आपल्याला सरळ तिरपी रेषा आखून घ्यायची. आता बघा, हे जेवढी शोल्डर पट्टी आहे तेवढीच आपल्याला पुढची पण ठेवायची. तर हे शोल्डर पट्टी बरोबर ऍक्युरेटच आली पाहिजे. इथं माझी थोडीशी जास्त झाली होती, ते मी करेक्शन पुढे केलेलंच आहे. इथे बघा, एक लाईन म्हणजे 1.5 इंचापेक्षा पण कमी तेवढं मी खाली गेलीये. आणि तिथून आपल्याला शोल्डर पट्टीची लाईन आखायची. तर बघा, हे बरोबर 2 पॉइंट तुम्हाला मिळवायचे आहेत आणि इथून 90 अंशाचा कोन बनवायचा. अगोदर वरची लाईन मग खालची लाईन. तर हे एक पॉइंट खाली येणार, कारण याच्यामुळे तुमचे गळे उतरणार नाहीत. आता तुम्हाला गळ्यात जेवढा घ्यायचा तेवढा तुम्ही घेऊ शकता. मी इथं 7 इंच घेतलाय आणि गळ्याचा गोलाकार दिला. आता मला इथे थोडासा डाऊट येत होता शोल्डर पट्टीमध्ये. तर पाठीमागची जेवढी शोल्डर पट्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडून पुढची शोल्डर पट्टी झाली. कारण एक पॉइंटचा जरी फरक पडला तरी गळा रुंदीमध्ये फरक पडतो. म्हणून मी ते परत करेक्शन केलं. दोन्ही सेम करून घेतलं तर एक पॉइंट आत आलेली आहे लाईन. आणि तिथून मी 90 अंशावर ही लाईन परत आखून घेतली. आणि इथून हा गळ्याचा गोलवा आकार दिला. तर आपला हा आहे पाठीमागचा मुंडा, पाठीमागची शोल्डर पट्टी. तिथपर्यंतच आपण कटिंग करणार आहोत, गळा नाही कटिंग करणार. तर सगळ्यात आधी मुंड्यापासून सुरुवात केली. मुंडा कटिंग केला. त्यानंतर शोल्डर पट्टी. गळा आत्ताच कटिंग करायचा नाही, फक्त इथपर्यंतच आपलं कटिंग राहील. आणि इथे एक छोटासा नॉच द्यायचा जिथं आपल्या गळा रुंदी आली पाठीमागची तिथं. बस एवढंच करायचं. आता आपण खालची मापं टाकूयात आणि मग नंतर आपण पुढच्या भागाचं कटिंग करू. तो भाग मी खालचा फोल्ड करून ठेवला होता तो उघडून घेणार आहे. आणि मग आपण इथं कंबर, हिप, फुल बस्ट ही मापं टाकणार आहोत. तर ही आपली चेस्ट लाईन आहे. चेस्ट लाईन वर टेप ठेवायचा आहे बरोबर. आणि तिथून 3 इंच सर्व साईजसाठी खाली जायचंय आणि तिथं लाईन आखून घ्यायची. ही लाईन आपली असणार आहे फुल बस्टची लाईन, जी सर्व साईजसाठी सेम राहील 3 इंच खाली. त्यानंतर 7 ते 8 इंचावर तुम्ही कमरेच्या उंचीचं माप टाकू शकता. हाईट कमी असेल तर 7 इंचावर टाका, नॉर्मल हाईट असेल तर 7.5 इंचावर टाका आणि उंच असाल तुम्ही तर 8 इंचावर तुमचं कमरेच्या उंचीचं माप येईल. तर 8 इंचावर माप टाकले. त्यानंतर स्लिट. तर स्लिटसाठी तुम्ही चेस्ट लाईन पासून 14.5 इंचावर माप टाकू शकता. सर्व साईजसाठी तुम्ही 14.5 इंच ठेवलं तरी चालेल, अर्धा इंच वर किंवा खाली घेतलं तरी चालेल. आता हे सगळी मापांच्या मी लाईन्स आखून घेतल्या. ही आहे चेस्ट लाईन. चेस्ट लाईनचं माप आपण पहिलेच टाकले. चेस्टचा चौथा अधिक 1.5 इंच म्हणजे 9.25 इंचावर ऑलरेडी आपण मार्किंग केले. ही आहे फुल बस्ट लाईन आणि ही आहे वेस्ट लाईन. तर फुल बस्ट लाईनचं माप
एका अंदाजासाठी आपण घेतोय. फुल बस्ट 36 आहे, त्याचा चौथा भाग आहे 9 इंच. 9 इंचावर मी मार्किंग केले. बस्ट मध्ये लुजिंग ऍड करण्याची गरज नाही. कंबर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग झाला 7.5 इंच. त्याच्यामध्ये पाऊण इंच लुजिंग तुम्ही सर्व साईज साठी ऍड करू शकता. अर्धा इंच पण करू शकता, पण पाऊण इंच थोडं कम्फर्टेबल राहील. तर 7.5 अधिक पाऊण इंच झालं 8.25 इंच. 8.25 इंचावर मी मार्किंग केलं. आता इथे बघा, आपल्याला फुल बस्ट बघायचं नाहीये. चेस्ट आणि वेस्टचं दोनच मार्किंग आपल्याला पट्टीवर घ्यायचे एका सरळ रेषेत, आणि मग बघायचं आपल्याला फुल बस्टचा पॉइंट त्या लाईनवर किंवा लाईनच्या आत यावा. लाईनच्या बाहेर जाऊ नये. आपला लाईनवर येतोय म्हणजे अगदी करेक्ट आपलं येते. पण जर लाईनच्या बाहेर जात असेल तर तुम्हाला कमरेमध्ये डाच घ्यावा लागतो. तर इथे जर मी कमरेमध्ये फक्त अर्धा इंचाचं लुजिंग घेतलं असतं तर मग माझा हा पॉइंट बाहेर गेला असता आणि मला कमरेमध्ये डाच घ्यावा लागला असता. पण मी कमरेमध्ये पाऊण इंचाचं लुजिंग सोडले, त्यामुळे माझा पॉइंट बरोबर लाईनवर आलाय. आता हिपचं माप. हिप आहे आपली 40 इंच, चौथा भाग होतो 10 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला काहीच लुजिंग ऍड करायची गरज नाही, कारण हिपचं माप आपलं थोडंसं खाली असतं आणि आपण स्लिट थोडेसे वरून घेतो, त्यामुळं तेवढं पुरेसं होतं. आता इथे बघा, लाईनने आपण सर्व पॉइंट जोडून घेतले खरे, पण कमरेमध्ये आपल्याला असा गोलवा आकार द्यायचा आहे, तरच तिथं फिटिंग व्यवस्थित येईल. कारण फिटिंग आपली म्हणजे शिलाई त्या लाईन वरूनच येणार आहे. दुसरी गोलाई आपली इथं हिप मध्ये येईल. तर इथे सुद्धा हा असा गोलवा आकार द्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे अशी स्केल असेल तर त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही गोलवा आकार देऊ शकता. हाताने दिला तरी चालेल. तर हा झाला गोलवा आकार. त्याच्या बाहेर 1.25 इंचाचं मी मार्जिन घेतले. तुम्ही 1.5 इंच पण ठेवू शकता. आता हे मार्जिन पण सेम पद्धतीने मी जोडून घेणार आहे. आता इथून तिरप खाली आपल्याला जोडायचंय, पण त्यासाठी बघा, इथून इथपर्यंत जेवढं अंतर आहे, आता आपलं इथं आहे 11.25 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केले, 12.25 इंच झालं. आणि खालच्या बाजूला म्हणजे बॉटमला आपल्याला 12.25 इंच घ्यायचंय. म्हणजे आपलं हिप मध्ये जेवढं माप आहे ना, त्याच्यापेक्षा 1 इंच घेरमध्ये वाढवून घ्यायचंय, आणि मग ही तिरपी लाईन आखून घ्यायची. तुम्हाला नसेल वाढवून घ्यायचं, सरळ कट ठेवायचा आहे, तुम्ही अगदी सरळ कट पण देऊ शकता. तर ही झाली आपली माप, आणि हे झालं आपलं मार्जिन, जिथं आपण स्लिट तयार करतो. इथं आपल्या स्लिट्स तयार होतील. ठीक, खालची सगळी मापं झालीत. आता उंचीचं थोडंसं मी दाखवते. तर आपली फ्रंट लाईनचं जे शोल्डर लाईन आहे, तिथं मी बरोबर टेप ठेवलाय, आणि तिथून आता बघा, आपली तयार उंची आहे 44 इंच. 44 इंचावर बरोबर मार्किंग केलं मी, आणि त्याच्या खाली बॉटम फोल्ड साठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. म्हणजे किती झालं? 44 अधिक 1.5 इंच 45.5 इंच. 45.5 इंचावर मी बरोबर मार्किंग केलं, आणि खाली थोडासा जो तिरपा भाग आहे तो मी कटिंग करून काढून टाकणार आहे. तर इथं कुर्तीची सगळी मापं टाकून झाली. आता आपण कटिंग करून घेऊया. तर इथंपर्यंत तर सगळं सेम होतं, म्हणून मी ते एकसारखं कटिंग करून घेतलं. आता इथे कमरेमध्ये आणि स्लिट मध्ये एक एक नॉच दिलाय, जेणेकरून आपल्याला लक्षात यावं की आपली कंबर कुठे आणि स्लिट कुठून सुरू होणार आहे. आता आतला भाग मी बाजूला ठेवते. आतला भाग जो असेल तो आपला पाठीमागचा भाग असेल, आणि हा जो मी आता फोल्ड केलाय तो पुढचा भाग असेल. आता पाठीमागच्या भागाचा गळा कटिंग केलेला नाहीये, तर तो बरोबर इथं व्यवस्थित ठेवून घेतला, आणि थोडंसं प्रेस केलं की हे चॉकचं मार्किंग इथे पण उमटवून जातं. आणि त्यानुसार आता गळा कटिंग करून घेऊया. हा पाठीमागचा गळा आहे. तर पाठीमागच्या भागाचं पूर्ण कटिंग झालंय. आता पुढच्या भागाचं कटिंग राहिले, जे आपण काळ्या चॉकने केलं होतं. तर हा पाठीमागचा भाग बाजूला ठेवते, आणि इथं जे आता काळ्या चॉकने मार्किंग केलेलं आहे, जसे की मुंडा, शोल्डर लाईन आणि गळा, ते आपण कटिंग करून घेऊया. तर इथं थोडंसं ब्लर झालंय, पण मी तुम्हाला परत अजून एकदा नीट दाखवणार आहे. ओके, तर कटिंग झाल्यानंतर बघा, हा मुंडा कटिंग केला, वरचा भाग आणि गळ्याचा भाग कटिंग झालाय. तर अशा प्रकारे हा पुढचा भाग सुद्धा आपला कटिंग झालेला आहे. दोन्ही भाग जेव्हा कटिंग होतात तेव्हा त्यांना समोरासमोर ठेवून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि इथं चेक करायचंय की तुमचं असं टोक निघत तर नाहीये ना. जर टोक निघत असेल तर त्याला व्यवस्थित तुम्हाला ट्रिम करून घ्यायचंय, म्हणजे सरळ कटिंग करून घ्यायचंय. तर आपलं सरळ आहे, टोक कुठेही निघत नाहीये, त्यामुळे आपल्याला इथं काहीही ट्रिम करायची किंवा कटिंग करायची गरज नाही. सेम गळ्याच्या बाजूला पण जर तुमचं असं
टोक निघत असेल तर मग गळा उभा राहू शकतो. त्यासाठी जर टोक निघत असेल तर त्याला व्यवस्थित एका लाईन मध्ये तुम्हाला कटिंग करून घ्यायचंय. तर इथं आपल्याला गरज नाहीये, त्यामुळे आपण इथं कटिंग करणार नाही. तर हे झालं पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्हीचं कटिंग. आता इथे तुम्हाला कन्फ्युजन असेल की पुढचा जो आपला भाग आहे मुंड्याचा तो 1 इंच कमी आहे पाठीमागच्या मुंड्यापेक्षा, तर जोडायचा कसा? जोडताना तुम्हाला दोन्ही शोल्डर्स पाठीमागचा आणि पुढचा अगदी व्यवस्थित एकावर एक ठेवून जोडायचे. त्यानंतर बाह्या व्यवस्थित जोडून घ्यायच्यात नेहमीप्रमाणे. बाह्या जोडून घेतल्यानंतर फिटिंगच्या वेळी जरी इथे खालीवर असलं तरी फिटिंगच्या वेळी तुम्हाला मुंड्याचा भाग जो आहे तो बरोबर एकमेकांवर ठेवून घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही मुंडा एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचा त्यावेळेस पाठीमागचा जो शोल्डरचा भाग आहे तो थोडासा पुढच्या बाजूला येतो आणि शोल्डरवर अगदी परफेक्ट बसतो. ठीक आहे, त्यामुळे वरच्या भागाची काळजी करायची नाही. फिटिंग करताना बरोबर मुंडा एकमेकांवरती असला पाहिजे आणि मग तुम्हाला फिटिंग करून घ्यायचे. तुम्हाला जर याच्या स्टिचिंगचा म्हणजे शिलाईचा व्हिडिओ जर हवा असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर बाही कटिंग, तर बाही कटिंगसाठी अशा प्रकारे हे 4 घडीचं कापड घेतलंय म्हणजे 4 फोल्ड घेतलंय. त्यानंतर कॅप हाईट तुमची जेवढी चेस्ट साईज आहे त्याचा 8वा भाग करा. 34चा 8वा भाग झाला 4.25 इंच. 4.25 इंचावर कॅप हाईट घेतली. आता पुढचं किंवा पाठीमागचा कोणताही एक भाग घ्या आणि त्याचा मुंडा घेर मोजा. तर आपला किती येत होता? 8.25 इंच अधिक 1 लाईन एक्स्ट्रा. तर तेवढंच अंतर तुम्हाला हे असं तिरपं घ्यायचंय. ठीक आहे, बरोबर जसं व्हिडिओमध्ये दाखवले तशा प्रकारे ठेवून लाईनवर जिथं पर्यंत टेप येतोय तिथं मार्किंग करायचंय. हे बरोबर 8.25 इंच आणि 1 लाईन आहे. आता इथून तुम्हाला 1.25 इंच घ्यायचंय सर्व साईज साठी. खूप हेवी साईज असेल म्हणजे 42 इंच 44 इंच चेस्ट असेल तर 1 इंच घ्या. त्यानंतर इथं अशा प्रकारे टेप ठेवून तुम्हाला लाईन आखायची. जिथं आपण 1.25 इंचचं मार्किंग केले तो पॉइंट आणि खालचा पॉइंट. लाईन आखल्यानंतर त्याच्या अर्धा करून एक सेंटर पॉइंट द्यायचा आहे आणि तो सेंटर पॉइंट अर्धा इंच वर ओढून घ्यायचा आहे. हे अर्धा इंच वर घेतलं आणि या दोघांच्या मध्ये पण एक छोटासा मिड पॉइंट द्या आणि इथून हा असा आकार द्या. तर बाही कटिंगवर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि हा झाला आपला इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार. आता पुढच्या मुंड्याचा पण आकार द्यायचा आहे. त्यासाठी इथे या लाईनच्या बरोबर मधोमध एक छोटा पॉइंट द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा पण आकार द्यायचा आहे म्हणजे पुढच्या बाजूसाठी. तर पुढचा आणि पाठीमागचा अशा प्रकारे दोन्ही आकार मी इथं देऊन घेतलेत. आता जो पुढचा आकार आहे पुढच्या मुंड्याचा तो मी ब्लॅक चॉकने इथं डार्क करते म्हणजे तो लक्षात येईल. दोन्ही आकार दिल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला जेवढा घेर पाहिजे बाहीचा तेवढा घ्या. जसं मी इथं 5.5 इंच घेऊन लाईन जोडलाय आणि 1.25 इंच मार्जिन घेतलंय. मार्जिन जेवढं कुर्तीमध्ये घेतलंय तेवढंच इथं घ्यायचंय. कुर्तीमध्ये 1.5 इंच असेल तर इथं पण 1.5 इंच घ्यायचंय. आणि हे बाही कटिंग करून घेतलं. इथे एक सेंटर नॉच द्यायचा आहे. हा जो सेंटर नॉच दिलाय ना तो जिथं आपल्या शोल्डरचा जोड येतो बरोबर तिथं आला पाहिजे बाही जोडताना. त्यानंतर पुढचा मुंडा मी कट करून घेतला बाही उलगडून आणि बाहीचं कटिंग पण इथं आपलं झालेलं आहे. तुम्हाला जर शिलाई येत असेल तर तुम्ही कुर्ती स्टिच करून घ्या. जर नसेल येत किंवा तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. याचा मी स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा घेऊन येते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमचे काही डाऊट्स राहिले असतील तर मला खाली कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ कसा वाटला ते पण मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. धन्यवाद.